जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. 13 वर्ष केस चालली तरी सलमान दारू प्यायला होता की नाही हे कोर्टाला कळलं नाही. आणि आमच्या बायका फोनवर नुसतं हॅलो म्हटलं तरी कमी प्या, लवकर घरी या सांगतात. या पावसाचं गणितच कळत नाही. धरण भरलं की याला जोर चढतो. म्हणजे आधी पंक्तीला खचून भाकरी भात रस्सा वाढायचा आणि पोट भरल्याची खात्री पटली की मटणाची बादली फिरवायची. नवरा बायको दोघांनीही संस्कृत शिकायला पाहिजे. कधी भांडण झालं तर शेजाऱ्यांना वाटेल पूजा चालली ह्यांच्यात. मला एक गोष्ट कळत नाही, सगळेजण त्यांच्या वैवाहिक जीवनाला वैतागलेले असतात. लग्न करून खूप मोठी चूक झाली असं म्हणतात. मग लग्नाचा वाढदिवस एवढ्या जोरात का साजरा करता? जर सकाळी तुम्ही उशिरा उठत असाल आणि घरचे तुम्हाला काहीच बोलत नसतील तर समजून जा की एकतर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी आहात किंवा घरच्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडले. नवरा बायकोंमध्ये जोरदार भांडण झालं. नवरा शेवटी रागानं बोललाच, तुझ्यासारख्या 50 मिळतील. बायको जोरजोरात हसायला लागली. नवऱ्याला काय कळना. तो आणखी वैतागला. काय झालं असायला? बायको म्हणली, अजून माझ्यासारखीच पाहिजे वय. साला काय कळायलाच मार्ग नाही. बॉसला पगार वाढवायला सांगितला तर म्हणतो तू काय काम करतोस, आणि सुट्टी मागितली तर म्हणतो तुझं काम कोण करणार. स्थळ पुणे. नवरा बायकोचं बोलणं सुरू असतं. नवरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो. बायको, तो तर कुणालाही देईल हो, तुम्ही फक्त माझ्याबरोबर जगून दाखवा. म्हण्या, आज मी बसच्या मागे पळत आलो आणि 5 रुपये वाचवले. जऱ्या अरे वेड्या, रिक्षाच्या मागे पळत असतास तर 30 रुपये वाचले असते. एक बाई ATMच्या बाहेर उभी असते. जवळच उभा असलेला गण्याला म्हणते, मला माझा बॅलन्स चेक करायचा आहे, थोडी मदत करशील का? गण्या, हो करतो की, असं म्हणत गण्याने तिला एक धक्का देतो. ती बाई धपकन खाली पडते. गण्या, मावशी तुमचा बॅलन्स खूपच खराब आहे. बॉयफ्रेंड, जानू 3 तासापासून कुठं गायब होतीस? गर्लफ्रेंड, मॉलमध्ये गेले होते शॉपिंग करायला. बॉयफ्रेंड, काय काय घेतलंस ग मग? गर्लफ्रेंड, एक हेअर बँड आणि 45 सेल्फी. विवाह संस्थेतील संवाद. मॅडम, हा मुलगा बघा खूप शिकलेला आहे. मुंबईमध्ये 1 BHK घर आहे. 1 लाख रुपये पगार आहे. गाडी आहे पण जरा सावळा आहे. चालेल का? मुलगी, ह्याच पॅटर्नमध्ये दुसरे रंग दाखवता का? म्हण्या, देवा कृपया पंजाबला अमेरिकेची राजधानी करा ना. ते प्रकट होतात आणि विचारतात, का बाळा? म्हणे, कारण की मी पेपरात तसं लिहून आलो आहे. म्हण्या पहिल्यांदाच गावावरून मुंबईत येतो. तो डबल डेकर बसमध्ये चढतो. कंडक्टर त्याला वर पाठवतो. म्हण्या काही वेळातच घाबरून खाली येतो आणि कंडक्टरला म्हणतो, मरवशील की लेका, वरती तर ड्रायव्हरच नाहीये. उकाडा खूप वाढलाय, पण 4-8 दिवस थंड हवेच्या ठिकाणी जाऊन पैसे घालून पुन्हा इष्टस्थळी येण्यापेक्षा आणखीन उकाडा असणाऱ्या जागी 2 दिवस राहून आलं की आपोआपच आपण थंड हवेच्या ठिकाणी राहतो असं वाटू लागेल. एक पुणेरी इलाज. नवरा, आज भाजीत थोडं मीठ जास्तच पडलंय असं वाटतं. बायको, मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडली आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना जास्त आणायला भाजी. गणपती गेले आणि बंड्यानं फेसबुकवर पोस्ट टाकली, गणपती गेले गावाला, चेन पडेना आम्हाला. 5 मिनिटात त्याच्या पावसने त्यावर कमेंट केली, सुट्टी संपली तुझी, आता लवकर एक कामाला. नवरा, जर मी गणपती असतो तर किती बरं झालं असतं. बायको, का? नवरा, मग तू माझी रोज पूजा केली असती, भरपूर मोदक लाडू गोडधोड खात असतं. बायको, हो, आणि मग विसर्जन पण केलं असतं तुमचं. बायको, भाजी कशी झाली आहे? म्हण्या, खूप छान झाली आहे. बायको, पण आपली बाबडी म्हणाला चांगली नाही झाली. म्हण्या, लग्न झाल्यानंतर कळेल त्याला कुठे काय बोलायचं ते. मम्मी किचनमधून एक छोटी प्लेट घेऊन ये. म्हण्या, मम्मी प्लेट कुठे दिसत नाही. मम्मी,
गॅस दिसला का? म्हणे, "हो, गॅस आहे की." मम्मी, "मग तोच चालू कर आणि तुझ्या हातात जो मोबाईल आहे का नाही, त्याला आग लाव. मग दिसेल बघ तुला प्लेट." शाळेचं जीवन पण किती मस्त होतं ना. आता येऊ का सर? आत येऊ का सर? एक जण म्हणायचा आणि 10 जण आत यायचे. गण्या बँकेत कॅशियर पदासाठी मुलाखतीला जातो. मॅनेजर, काही अनुभव आहे का? गण्या, गावाकडं सगळ्या लग्नात आहे टिपायला मीच असतो. रॉंग नंबर. पती आपल्या बायकोला. पती, अगं कमालच झाली, रोज तर तासन तास फोनवर बोलत असते, आज अर्ध्या तासातच फोन आटोपला. बायको, रॉंग नंबर होता, कुणीतरी सरला बोलत होती, आता तिच्याशी किती वेळ बोलणार. टीसी, आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या. आजीबाई, मी विद्यार्थी आहे. टीसी, अच्छा, कोणत्या शाळेत आजीबाई? ते कशाला सांगू. टीसी, माझ्या आजीचे ॲडमिशन करायचे आहे हो. पप्पू, 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो. शिक्षक, का रे पप्पू, पेपरमधलं काही येत नाही का? पप्पू, तसं नाही सर, मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, म्हणून लवकर चाललोय. पोरी स्वतःहून मुलांना प्रपोज का करत नाहीत? कारण ब्रेकअपच्या वेळी बोलता येता, तू माझ्या मागे लागलं होतंस, मी नाही. एकदा एक तरुण हॉटेलमध्ये जातो. त्याला तिथला वेटर विचारतो, साहेब काय आणू? साधा डोसा की मसाला डोसा का पेपर डोसा? गृहस्थ, सध्या तर मला फक्त आडोसा हवाय. माझ्या 2 मैत्रिणी एकदम मला शोधतायत. गणपतराव, काय हो वसंतराव, तुमची बायको सकाळी सतार घेऊन कुठं गेली हो? वसंतराव, कारागृहामध्ये, तिचा गाण्याचा कार्यक्रम आहे ना. गणपतराव, असं वय, सरकारी कैद्याची शिक्षा आणखीन करायचे ठरवले तर. एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम काय आहे? हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणे. हे आउट ऑफ सिलेबस प्रश्न मला विचारू नको.